गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा थेरम घेतला होता. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या सध्या आपण लेक्चर नंबर 46 वर आहोत आणि इथे सुद्धा आपण एक महत्त्वाचा थेरम घेणार आहे. आर्टिकल 11.37 थेरमचं स्टेटमेंट काय आहे? In a consistent system, Ax is equal to B of rank R is less than N. N काय आहे तर नंबर ऑफ अननोन्स. जसं की आपण एक्झाम्पल मध्ये घेतलं, x1 x2 x3 मध्ये आपल्याला लिनियर सिस्टम ऑफ इक्वेशन्स दिलेले होते. तर हे x1 x2 x3 दीज आर द नंबर ऑफ अननोन्स. इथं रँक आर आणि लेस दॅन एन पेक्षा तर एन नंबर ऑफ अननोन्स आहेत. एन मायनस आर म्हणजे जी रँक येईल ती आणि नंबर ऑफ अननोन असेल त्याच्यामधून रँक जर काढली, ऑफ द अननोन्स कॅन बी असाइन्ड व्हॅल्यूज आर्बिटरीली अँड द अदर आर अननोन्स कॅन बी एक्सप्रेस्ड uniquely in terms of the n minus r arbitrary chosen unknowns. हा जो थेरम आहे, या थेरमला आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 जो आहे ना त्याचं उदाहरण घेऊन एक्सप्लेन जर केलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघू मग आता प्रूफ. Let us suppose that Ax is equal to B is a consistent system of rank R, जे की आपल्याला दिलेला आहे. In a consistent system Ax is equal to B of rank R. त्यालाच आपण इथं काय म्हटलं, let us suppose that Ax is equal to B म्हणजे नॉन होमोजिनियस सिस्टम is a consistent system of rank R. त्यामुळे काय होईल, that is rank of augmented matrix AB is equal to R. मग R काय आहे? वेअर R इज लेस दॅन N. N काय आहे? नंबर ऑफ अननोन्स. When we reduce augmented matrix AB in the row echelon form, म्हणजे याच्यावर जर तुम्ही रो ऑपरेशन्स केले तर हे augmented मॅट्रिक्स, जे की एक्झाम्पल 3 चं उदाहरण घेऊ आपण, जे काय असेल ते ऑगमेंटेड मॅट्रिक्स, त्याच्यावर रो ऑपरेशन केल्यानंतर येणारे जे मॅट्रिक्स मधले एलिमेंट आहे हे बदलेल की तेच राहील? हो, बदलणार. मग ते जे बदलतील त्याला आपण AB च्या ऐवजी काय म्हणालो? AR सच दॅट C. म्हणजे AR चा अर्थ काही त्याच्यावर रो ऑपरेशन केले आणि इथं बी जे होतं, बीच्या ठिकाणी जे एलिमेंट होते ते बदलल्यामुळे त्याला सी नोटेशन दिलं आणि इकडे एच्या ऐवजी एक आर नोटेशन दिलं. देन augmented matrix AR such that C will have exactly R non-zero rows. जर R non-zero rows असेल augmented matrix आर नॉन झिरो रोज असेल तर तुम्हाला माहित आहे नंबर ऑफ नॉन झिरो रोज इज इक्वल टू द रँक ऑफ मॅट्रिक्स. म्हणून रँक ऑफ AB इज इक्वल टू आर. आता उदाहरण मध्ये काय केलेलं आहे ते बघा. हे जे ब्रॅकेटेड इथून इथपर्यंत मी एक्सप्लेन करणार आहे ना, हे फक्त तुम्हाला थेरम समजण्यासाठी करणार आहे. कारण हे सगळं लिहायची परीक्षेत गरज नाही. काय आहे मग ह्या एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला हा थेरम समजण्यासाठी? एक्झाम्पल 3. तुम्ही एक्झाम्पल 3 ला बघा. त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं? गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन हॅज 3 अननोन्स. त्या एक्झाम्पल 3 मध्ये x1 x2 x3 हे 3 अननोन होते. बट त्याची जी आपण रँक काढली सगळ्यात शेवटी ती काय मिळाली आपल्याला? रँक ऑफ A इज इक्वल टू रँक ऑफ AB इज इक्वल टू 2 मिळाली. आणि 2 हे
3 पेक्षा कमी आहे. 2 काय आहे? रँक आहे. आणि 3 काय आहे? नंबर ऑफ अननोन्स आहे. म्हणजे 3 हे n ची व्हॅल्यू आहे आणि 2 हे r ची व्हॅल्यू आहे. मग n मायनस r चा जर विचार केला तर काय होईल? 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. बघू मग आता पुढे. विच इज इक्वल टू 2 लेस दॅन 3. काय आहे? 3 नंबर ऑफ अननोन्स. हेन्स n मायनस r which is equal to 3 minus 2 which is equal to 1. Can be assigned values arbitrarily. हे आपल्याला आता आर्बिट्ररीली सिलेक्ट करावं लागेल. त्या एक्झाम्पल मध्ये काय होतं? इक्वेशन x1 इज इक्वल टू 1 मिळाला होता आणि x2 प्लस x3 इज इक्वल टू 0 मिळालं होतं. आणि आपण x2 इज इक्वल टू लॅम्बडा घेतल्यामुळे x3 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा मिळालं होतं. मग इथं बघा ना आता. से x2 और x3 म्हणजे x2 किंवा x3 मध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल की लॅम्बडा कशाला घ्यायचं. x2 बरोबर लॅम्बडा घ्यायचं का x3 बरोबर लॅम्बडा घ्यायचं. कोण म्हणजे x2 किंवा x3 काही जरी घेतलं त्याच्या बरोबरीला लॅम्बडा तरी चालेल. डझंट मॅटर. देन रिमेनिंग r that is 2 unknown can be expressed uniquely in terms of n minus r that is 1 unknown. मग hence x1 is equal to 1, if x2 is equal to lambda then x3 is equal to minus lambda, जे की तुम्ही एक्झाम्पल नंबर 3 मध्ये घेतलेला आहे, where lambda is any real number आणि hence the system has infinitely many solutions. जसा जसा लॅम्बडा तुम्ही वेगवेगळी व्हॅल्यू घ्याल तसं तसं सोल्युशन सेट वेगळे येईल. मी त्या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग इथेही तेच बोलण्यात काही मतलब नाही. आणि होईल काय? मग अनेक सोल्युशन येत आहे याचे. म्हणजे आपण या एक्झाम्पल वरून काय म्हणू शकतो? हे जे देन ए आर सच दॅट सी विल हॅव एक्झॅक्टली आर नॉन झिरो रोज पर्यंत आलो होतो. बिकॉज augmented matrix मध्ये A R such that C has exactly R non-zero rows आणि म्हणून A R such that C has n minus R zeros rows. म्हणजे जर R non-zero rows असेल तर A R such that C has n minus R 0 rows असेल and therefore n minus R unknowns can be assigned values arbitrarily. मग असं असल्यामुळे आपण आता म्हणू शकतो जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते याच्या खाली आपल्याला R hence R unknowns can be expressed uniquely in terms of the n minus r arbitrary chosen unknowns. Hence the remaining r unknowns can be expressed uniquely in terms of the n minus r arbitrary chosen unknowns. तर मित्रहो, हे जे थेरम आहे फार महत्वाचा आहे. याच्या स्टेटमेंटवर ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारू शकते कुठला तरी एखादा महत्वाचा शब्द फिल इन द ब्लँक्स म्हणून. कोणत्याही थेरमच्या स्टेटमेंट मध्ये सेम गोष्ट राहणार. पुन्हा एक थेरम घेऊ आपण. आर्टिकल 11.38 थेरम. ए सिस्टम AX is equal to B of n non-homogeneous equations in n unknowns has a unique solution provided A is non-singular. That is rank of A is equal to n. युनिक सोल्युशन आहे परंतु A ही नॉन सिंगुलर असलं पाहिजे आणि त्याची रँक ऑफ A n असली पाहिजे. हे बघू मग आता. प्रूफ. लेट A be a non-singular, then using elementary row operations on augmented matrix AB can be reduced to. आता याच्यावर जर रो ऑपरेशन यूज केला आपण, जे काही ऑगमेंटेड मॅट्रिक्स चे एलिमेंट्स असतील
तर काय होईल हो, बदलेल ना एलिमेंट्स. तर ते जे बदल झालेला आहे त्याला आपण आयडेंटिटी पर्यंत आणणार एच्या जागेवर, सच दॅट बीच्या जागेवर जे काही येईल त्याला आपण सी डिनोट केलेला आहे. वेअर I is an identity matrix of order n, full stop, then x is equal to c is the solution of the system. X is equal to c is the solution of the system. Let if possible x is equal to c च्या ऐवजी आपण जर विचार केला की त्याचा दुसरा सोल्युशन असू शकते, x is equal to d, be a second solution of the system. x is equal to c तर सोल्युशन आहे, पण x is equal to d जर आपण सपोज केलं, सपोज इफ पॉसिबल, देन व्हॉट हॅपन. जर x is equal to c असेल तर ac is equal to b आणि x is equal to d असेल तर ad is equal to b. म्हणजे इथं काय केलं आपण, देन ad is equal to b, also ac is equal to b, असे दोन रिझल्ट मिळतील आपल्याला. असे दोन रिझल्ट मिळतील आणि या दोन रिझल्ट वरून तुम्ही सहज म्हणू शकता देन ad is equal to ac. why? because right hand side both the equation has b. मग since a is non singular त्यामुळे a इनवर्स एक्झिस्ट. आणि काय करायचं हो, प्री मल्टिप्लिकेशन बोथ साइड ऑफ 1 बाय a इनवर्स. प्री मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय, लेफ्ट कडून मल्टिप्लाय करा. पोस्ट मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय, राईट कडून मल्टिप्लाय करा. हे बघा, वी हॅव ए इनवर्स इन ब्रॅकेट एडी बरोबर ए इनवर्स इन ब्रॅकेट एसी, याला प्री मल्टिप्लिकेशन म्हणतात. आणि हे जर एडी इंटू ए इनवर्स बरोबर एसी इंटू ए इनवर्स जर आपण लिहिलं असतं तर दॅट इज अ पोस्ट मल्टिप्लिकेशन. दिस इम्प्लाइज ए इनवर्स ए ब्रॅकेट मध्ये डी, सॉरी ए इनवर्स ए ब्रॅकेट मध्ये नंतर डी विच इज इक्वल टू ए इनवर्स ए ब्रॅकेट मध्ये नंतर सी. मग ए इनवर्स ए म्हणजे आयडेंटिटी ची डेफिनेशन सॅटिस्फाय करते. ए इनवर्स ए इज इक्वल टू ए इनवर्स इज इक्वल टू आय. दिस इम्प्लाइज आय डी इज इक्वल टू आय सी. आयडेंटिटी मॅट्रिक्सला जर कशानेही मल्टिप्लाय केलं तर तीच मॅट्रिक्स येते, म्हणून डी इज इक्वल टू सी. झालं काय हो, एक्स इज इक्वल टू सी पहिलं सोल्युशन होतं. तुम्ही नवीन सोल्युशन एक्स इज इक्वल टू डी घेण्याचा प्रयत्न केला आणि पुढे सॉल्व्ह केलं, परंतु डी आणि सी ची व्हॅल्यू तर सारखीच आली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सो द सोल्युशन इज युनिक. आता मग फायनली काय समराइज झालं, फायनली वी समराइज द सिस्टम ax is equal to b of m linear equations in n unknowns has number 1 सोल्युशन मिळणार नाही, नो सोल्युशन. केव्हा, रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बी असेल तेव्हा. 2 नंबर, ए युनिक सोल्युशन इफ रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी इज इक्वल टू n. जर रँक ऑफ ए रँक ऑफ ए बी इज इक्वल टू सारखं येत असेल तर युनिक सोल्युशन. अँड इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स केव्हा, इफ रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी इज इक्वल टू आर. पण आर हे लहान असलं पाहिजे n पेक्षा, आणि n काय आहे तर नंबर ऑफ अननोन्स. हे तिन्ही याच्यावर 3 ऑब्जेक्टिव्ह टाईप येऊ शकते. म्हणजे या स्टेटमेंट साठी एक ऑब्जेक्टिव्ह टाईप. उदाहरणार्थ ए सिस्टम, इथं फिल इन द ब्लँक्स केलं, ऑफ n नॉन होमोजिनियस इक्वेशन्स इन n अननोन्स हॅज ए युनिक सोल्युशन प्रोव्हाइडेड ए इज नॉन सिंग्युलर. इथं तुम्हाला हे इक्वेशन लिहावं लागेल. आणि जर हे इक्वेशन असेल प्रोव्हाइडेड ए इज फिल इन द ब्लँक्स, तुम्हाला नॉन सिंग्युलर लिहावं लागेल. आणि याचं सोल्युशन जर म्हटलं, युनिक सोल्युशन कधी येते, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी इज इक्वल टू n, हे त्याचा ऑप्शन. नो सोल्युशन कधी येते, रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बी, दुसरा ऑब्जेक्टिव्ह टाईप. इनफायनाइट सोल्युशन कधी येते, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी इज इक्वल टू आर आणि आर इज लेस दॅन n. असे नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण तयार करू शकतो. मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.